धुळे शहरातील नगावबारी परिसरातील पाण्याच्या टाकीला गळती लागल्याने हजारो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत आहे। या संदर्भात मनपाच्या पाणीपुरवठा विभागात संपर्क करूनही अद्याप कुठलीच उपाययोजना राबविली गेली नसल्याचे रहिवाशांतर्फे सांगितले जात आहे। पाण्याचा प्रश्न पेटताना धुळेकरांनी अनेकदा आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे, मात्र पाण्याच्या प्रश्नावर धुळे महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग आजही बेफिकीरच आहे। धुळे शहरातील विविध भागांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागल्याचं दिसून येतंय। यामुळे हजारो लिटर पाणी वाहत असल्याने प्रभागामधील रस्ते धुतले जात आहेत। या संदर्भाचे वृत्त माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेतर्फे प्रसारित करून संबंधित विभागाला जाग करण्यात आले होते। या वृत्ताची दखल घेत अशी कामं तात्काळ केलीही गेलीत, मात्र या कामांना काही दिवस उलटत नाही तेवढ्यात पुन्हा जैसे थे परिस्थिती पाहावयास मिळत आहे। सध्या देखील धुळे शहरातील नगावबारी परिसरातील पाण्याच्या टाकीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने हजारो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होताना दिसते आहे। या संदर्भाची माहिती रहिवाशांनी माता हिंगलाज वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीकडे दिली। मोठ्या प्रमाणात लागलेल्या गळती संदर्भात आता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळे दखल घेत पुन्हा या संदर्भाची बातमी प्रसारित करून संबंधित विभागाला गळतीच्या संदर्भात जागा करण्यात येत आहे आणि जागा करण्यात आले आहे व संबंधित विभाग या समितीची कितपत दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। इंबियार जलकुंभ येथे ते जुने झालेल्या पाईपांमधून आज बी एवढं पाणी लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे। वारंवार तक्रार करून देखील महापालिका प्रशासन का पाणी पुरवठा असेल काही दखल घ्यायला तयार नाही। आता आपण शोधावरती जाऊन बघितलं टाकीची किती वाईट परिस्थिती, टाकीचं ते त्यांचं इव्हॅल्युएशन संपलेलं आहे पूर्ण प्रकारे। पूर्ण ठिकाणी टाकी बी लिकेज आहेत। या टाक्या पूर्ण नवीन बदलावायला पाहिजे ते, आणि ते पाईपलाईन आहे जे पूर्ण तडे गेलेले आहेत, त्याला अर्धे तर कट झालेले आणि अर्ध्याच्या खालून पाणी जातं। पुरं जंगलेल्या पाईपमधून पुन्हा धुळे शहराला पाणी पुरवठा होतो, तर याच्यामधून विषबाधा होण्याची बी शक्यता आहे। लोकांचं आरोग्य धोक्यात आहे आणि जर पाईप जर फुटले तर इथं लाखो लोकांचे जीव जाण्याची संभावना देखील आहे। इथे वस्तीला आपली नागरिक वस्ती येते, त्या वस्तीला देखील धोका निर्माण झालेला आहे। तरी आयुक्त मॅडमांना व पाणी पुरवठा विभागाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी आता येत्या 15 दिवसात याचं काम ती दखल नाही घेतली तर आम्ही भव्य भारतीय जनता पार्टीतर्फे मोर्चा काढण्यात येईल।